नमस्कार, तारकर्ली लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपण घेणार आहोत तारकर्ली रांजेश्वरवाडी इथल्या तरुण उत्साही कलाक्रीडा मंडळाने आपल्या मंडपात संस्थापित केलेल्या देवीचे दर्शन. नवरात्रीचे 9 दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. तामसी क्रूर वृत्तीच्या दुर्जनांचे प्राबल्य जेव्हा भूतलावर वाढते तेव्हा त्या दुर्जनांपासून प्रजेचं रक्षण करण्यासाठी देवी अवतार धारण करीत असते. पुराण काळात जेव्हा महिषासूर या राक्षसाचा उन्माद वाढून दुष्ट शक्तीवर चढ झालेल्या आणि दैवी शक्तींची गळचेपी झालेली, तेव्हा या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी सर्व देवदेवांच्या एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नातून निर्माण झालेली ही एक महाशक्ती म्हणजेच दुर्गा. देवीचं हे अष्टभुजा, सिंहवाहिनी आणि शस्त्रास्त्रधारी रणरागिणीचं रूप म्हणजे शिवप्रिया पार्वतीने जगाच्या कल्याणासाठी घेतलेला भवानीचा अवतार. नवरात्रोत्सव मंडळ आज आम्हाला जवळजवळ 20 वर्ष झालेली आहे आणि पहिल्यापासून स्थापन झाल्यापासून आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रातील मुलांना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मूर्तिकारांचा सत्कार आणि यावर्षी आम्ही प्रथमच भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आज ती चालू आहे. आणि विविध अशा प्रकारचे कार्यक्रम गेली 20 वर्ष आम्ही करत आहोत. म्हणजे सांस्कृतिक महिलांचे कार्यक्रम वगैरे यावर्षी पोगडीवर असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. दशावतारी नाट्य कलाकार सुद्धा स्थानिक लोकांना सुद्धा आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. एवढं सामाजिक आणि आरोग्य शिबिर सुद्धा आम्ही काही वर्षापूर्वी आम्ही आरोग्य शिबिर वगैरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहे. आणि नवरात्र सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक अशा प्रकारचा उपक्रम भविष्यात आणखी सुद्धा चांगले उपक्रम या भागात आम्ही लोकांना फायदा होईल. थोडक्यात भूतलावरच्या प्रत्येक स्त्रीच्या अंतरात्म्यात आई दुर्गा वास करीत असते. तिच्या रूपाने घरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरत असते, अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत असते, गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळत असते, सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत असते, दुर्गा होऊन संकटांशी सामना करत असते, कालिका चंडिका होऊन घराचं रक्षण करत असते. तिची पूजा नको, पण स्त्री म्हणून सन्मान व्हायलाच हवा. देवी ही फक्त देवाऱ्यात नाही तर मनात बसवा. मूर्तीबरोबर जिवंत स्त्रीचाही आदर करा, कारण तीच खरी घटस्थापना असेल. भेटूया पुढील भागात नव्या विषयांसह. तोपर्यंत पाहत राहा, शेअर करत राहा तारकर्ली लाईव्ह. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.